आमच्या शाळेमध्ये चित्रपटातल्या एका लहानग्या कलाकाराला पाहुणा म्हणून बोलवलं होतं. आता पाहुणा लहान म्हटल्यावर त्याला आणायला गाडी बी कशी, ती पण लहानच हो. आणि ती बी कशी ढक्कल स्टार्ट. आमच्या पाहुण्याला आणायला गेलं शिपाई मामा. शिपाई मामा 10 मिनिटं गाडीवर बसणार, 10 मिनिटं गाडी ढकलणार. आता पाहुणा मागं बसणार म्हटलं गाडी कोण ढकलणार? तोच की. बरोबर आहे. गाडी बंद पडली. शिपाई म्हणते कसा, पाहुणे ढकला गाडी. पाहुणा कशाला नाही म्हणतोय, येऊन झक मारलेला नाही कशाला म्हणतोय. आता असा पाहुणा गाडीच्या पाठीमाग गेला. आता असा पाहुणा ढकलणार गाडी. शिपाईनं दाबला स्टार्टर. गाडी घ्या करून आकाशात उडली. पाहुणा पडला खड्ड्यात. नाकाड फुटलं हो पाहुण्याचं. शिपाई आपला खेळा 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 करून हसायला लागला. पाहुण्यानं काढला रुमाल आणि लावला नाकाला. अशी गाडी आली शाळेपाशी. सगळी मुलं दंगा करायला लागली. हे राम्या पाहुणाला, हे मन्या पाहुणाला, श्याम्या अरे पाहुणाला, बंडे पाहुणाला. शिपाई गाडीत उतरला म्हटला, अरे वा बाजूला, तमाशातली बाई आणल्या का नाचाया, वा बाजूला. पाहुणा आपल्या नाकाला रुमाल लावून गेले शिपाईच्या पाठीमाग. अहो शिपायानं बसवला पाहुण्याला हेडमास्टरच्या केबिन मध्ये. पाहुणं थकून आलेलं, त्यात आणि याचं नाकाडं फुटलेलं. तांब्यावर पाणी पिलं, तांब्यावर पाणी पिलं आणि आडवत झालं टेबलावर. अर्ध्या तासानं हेडमास्तर आलं. म्हणतंय कसं, राम्या ते पाहुणं शानं आलं का नाही? राम्या म्हणतंय कसं, मगाशी झाल्यात. बरं काय व्यवस्था केलास का नाहीस? का पाहुण्याची आपल्याबरोबर जुळली काय रात्रीची? अरे चहा पाण्याची र, चहा पाण्याची होय. हा ती केल्या. बरं क्रियाक्रमाची तयारी? क्रियाक्रम? अरे सॉरी कार्यक्रमाची तयारी. हा समधी एकदम ओके. ते म्हणजे कसं, फिलेवर नसलेला पाट आहे, फुटका पेपर व्याट आहे, मोडकी खुर्ची आहे आणि मळकट टेबल कुलत आहे. समजा कसं एकदम ओके. आपलं शिक्षक स्टाफ म्हणजे काय झालं माहितीये का, काल चुकून नोटीस फिरवायची राहिली आजच्या कार्यक्रमाची. पण सकाळी माळावर कोण कोण कार्यक्रम करायला चाललेलं त्यांनाच निरोप धाडला. या बघूया आता कोण कोण येतंय काम करून. इतक्यात आत बसलेला पाहुणा बाहेर आला आणि म्हटला, हेडमास्तर इथंच भेटला, वरा काय भेटू नका. असं म्हणून पाहुणा जायला लागला. सगळे म्हणाले, हेडमास्तर म्हटला, हो पाहुणा थांबा, नको पाहुणा थांबा, नको पाहुणा थांबा, नको. पाहुणा तराट. हेडमास्तर म्हणाले राम्याकडे बघून, आता दुसरा पाहुणा कंचा गाठू आणि बक्षीस कावा वाटू.